आरोपी आमच्या ताब्यात असल्याचं यावेळेस पोलिसांनी स्वतः सांगितलेलं आहे। पुढे एक महत्त्वाची बातमी, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे। सातपुडा बंगल्यावर या मुंडे बहीण भावाची भेट झाली आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर झालेली ही पहिलीच भेट आहे। धनंजय मुंडेंनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता, त्यांनी शपथच घ्यायला नको होती असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं। सतीश भोसले प्रकरणी अंजली दमानी यांनी आजचं आंदोलन मात्र मागे घेतलंय। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कारवाईच्या आश्वासनानंतर त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। विधान भवनाबाहेर ठिय्या आंदोलन करणार त्या होत्या। अंजली दमानिया यांनी एक्सवर या संदर्भात माहिती सुद्धा दिलेली आहे। आंदोलन करणार असल्याचं सांगितलं होतं, ते आंदोलन मात्र त्यांनी आता मागे घेतलेलं आहे। विधान भवनाबाहेरील दमानिया यांचं आंदोलन आता मागे घेण्यात आलं असल्याचं बघायला मिळतंय। फडणवीसांनी मी मेसेज करून विचारणा केली की महाराष्ट्रात चाललेल्या या दहशतीवरती मुख्यमंत्र्यांनी युतीतल्या आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना आता तरी समज देण्याची गरज आहे आणि त्यांनी तशी समज अधिवेशनामध्ये द्यावी असं यावेळेस अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। नाहीतर आम्हाला अधिवेशनाच्या ठिकाणी उद्या आंदोलन करावं लागेल असंही त्यांनी यावेळेस सांगितलंय। बहुधा त्यांनी तसंच वाटत असावं म्हणून त्यांनी उद्या नाही पण याच अधिवेशनात करतो असं उत्तर दिलं, म्हणून उद्या मी या विषयावरती आंदोलन करणार नाही असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। चमकोगिरी करत माज दाखवणाऱ्या सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसलेसह 6 जणांवर गुन्हा दाखल झालाय। बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला। भोसले आणि 6 जणांना अटक करण्यासाठी पोलीस देखील रवाना झालेले आहेत। बीडमध्ये एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल केला। आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचं पथक रवाना झालं। आरोपी सतीश भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचंही समोर आलं। सतीश ढाकणे आणि कुटुंबानं आज शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जबाब नोंदवला। सतीश भोसलेने दिलीप ढाकणे यांना मारहाण केली, त्याविरोधात आता ढाकणे कुटुंबानं जबाब नोंदवलाय। सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। आता धसांची पहिली प्रतिक्रिया समोर आली। सतीश भोसलेच्या कृत्याचं समर्थन नाही, त्याच्यावर 100% कारवाई व्हायला हवी असं सुरेश धस म्हणाले। बीडच्या शिरूरमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेचा एक रील समोर आलाय। त्यामध्ये तो हजारो रुपये त्याच्या कारमध्ये घेऊन जाताना दिसतोय। सतीश भोसले हा पुढे कारच्या काचेजवळ नोटांचे बंडल फेकतोय। हाच सतीश भोसले भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे। सतीश भोसले याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला जो की धक्कादायक आहे। तो एका हेलिपॅडवर उतरलेल्या हेलिकॉप्टरमधून बाहेर पडतोय आणि चालतोय। यावरून सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे की डॉन ही चर्चा सध्या रंगली आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमध्ये एका सरपंचावर प्राणघातक हल्ला झाला। निलेश देशमुख असं या सरपंचाचं नाव आहे। ते खामगावच्या सुटाळ्यातील सरपंच आहे। तर या हल्ल्यामध्ये सरपंच निलेश देशमुख थोडक्यात वाचले, मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। खंडणी कुणाकडे जात होती, कुणी खंडणी मागायला सांगितलं होतं याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा अशी मागणी वैभवी देशमुखने केली आहे। ज्यांनी खंडणी मागायला सांगितली त्यांना सह आरोपी करा ही मागणी वैभवी देशमुख हिने केली आहे। हत्येपूर्वी सरपंच देशमुख मारेकऱ्यांकडे याचना करत होते। माझे हातपाय तोडा पण लेकरांसाठी मला सोडा। मारेकऱ्यांनी मात्र कसलीच दयामया दाखवलेली नाहीये, त्यांची निर्गुण हत्या केली आहे ही धक्कादायक माहिती आरोपपत्रातून समोर आली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांचा प्रचंड छळ झालाय। देशमुखांचा छळ मारेकऱ्यांनी मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलाय। मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल करणारा फरार आरोपी कृष्णा आंधळेच आहे। कृष्णा आंधळेने 4 वेळा व्हिडिओ कॉल केलेला आहे।
बीड सरपंच हत्येच्या निषेधार्थ नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसामध्ये सकल मराठा समाजानं आंदोलन केलं। यावेळेस वाल्मिक कराड, धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले। त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली। वादानंतर आता भैयाजी जोशींनी सारवासारव केली आहे। माझ्या विधानाचा गैरसमज झालाय। मुंबईची भाषा मराठी आहे, भाषेमुळे कधीच प्रश्न निर्माण होत नाही असं भैयाजी जोशी म्हणालेले आहेत। भैयाजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याचे विधानसभेतही पडसाद उमटले। विधानसभेत भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, प्रत्येकाला मराठी यायला हवी असं उत्तर दिलं। भाषा आणि जातीच्या नावानं भाजप फूट पाडते असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। भैयाजी जोशींनी अनाजी पंतांची उपमा देत त्यांच्यामध्ये एवढी हिंमत असेल तर त्यांनी अहमदाबाद, तमिळनाडू, केरळमध्ये जाऊन हे विधान करावं असं चॅलेंज उद्धव ठाकरेंनी दिलं आहे। मराठी भाषा आमची राजभाषा आहे, त्यामुळे भैयाजी जोशी यांनी केलेलं वक्तव्य राजद्रोह आहे अशी टीका संजय राऊतांनी केली। मुंबईची एक भाषा नाही तर मुंबईच्या अनेक भाषा आहे, त्यामुळे मुंबईमध्ये येणाऱ्याला मराठी यायलाच हवं असं नाही हे विधान यावेळेस जोशींनी केलेलं। राज ठाकरे यांनी देखील भैयाजी जोशी यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला। राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडावं असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय। मनसे या विधानाचा निषेध करतोय आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही असं जोशी बुवांनी लक्षात ठेवावं हा इशारा राज ठाकरेंनी त्यांना दिलाय। भैयाजी जोशी यांनी मराठीचा अपमान केला नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। भैयाजी जोशींनी मराठीला दुय्यम समजलेलं नाही असंही ते म्हणताय। काही लोक राजकारण करतात, त्यांनी आता राजकारण थांबवावं असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत। मंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार आणि एका यूट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग दाखल केला। आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप गोरेंनी केलाय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी आपली बदनामी थांबवा अशी मागणी पीडित महिलेने केली आहे। अन्याय सहन न करता आपण लढणार आहोत, या संदर्भात राज्यपालांना भेटणार असंही या महिलेने सांगितलं। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात कोल्ड वॉर बघायला मिळाला। पंचांनी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नाही म्हणून ते आरडाओरडा करतात असं देखील सुनील तटकरेंनी म्हटलं। आता थर्ड अंपायरने पालकमंत्री पदाला स्थगिती दिली असं म्हणत महेंद्र थोरवेंनी पलटवार केला। माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आता शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। गद्दारीची पिल्लावळ असा उल्लेख केला। थोरवेंनी लायकीच्या पलीकडे जाऊन तोंड उघडलंय, आम्हाला उत्तर द्यावं लागेल असा इशारा अनिकेत तटकरेंनी दिलाय। थोरवेंनी खासदार सुनील तटकरेंना औरंगजेबाची उपमा दिली होती। शिंदे सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे उद्या शिवसंवाद दौरा करणार आहे। या दरम्यान मुंबईमधील लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतील। महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। आणि आता बातमी महत्त्वाची आहे। मुंबईकरांनो सावधान, तब्येतीची काळजी घ्या कारण मुंबईमध्ये उन्हाचा चटका वाढतोय। हवामान विभागाकडून रविवारी आणि सोमवारी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असल्याचं बघायला मिळतंय। याशिवाय आपण जर बघितलं तर दिवसात आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा हा सल्ला देखील हवामान विभागानं दिलेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर मुंबईकरांनी सावधान राहण्याची गरज आहे कारण की मुंबईमध्ये सूर्य आग ओकताना आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे मुंबईकरांनी आता आरोग्याची काळजी घेणं अतिशय गरजेचं असल्याचं बघायला मिळतंय कारण मुंबईमध्ये आता तापमानाचा पारा वाढलेला आहे। यासोबतच राज्यभरातल्या इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स बघूयात वेगवान स्वरूपात। 36 जिल्हे 36 रिपोर्टर्सच्या माध्यमातून तुळजाभवानी मंदिराच्या संवर्धनाच्या कामावर छत्रपती संभाजीराजे यांनी आक्षेप नोंदवला। चुकीच्या पद्धतीने तुळजाभवानी मंदिराच्या संवर्धनाचं काम होत आहे असं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं असल्याचं बघायला मिळालं। भिंतींवर केलेलं ब्लास्टिंग चुकीचं आहे असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली।
धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या आणि किडे आढळले। आता या शाळेला केंद्र प्रमुखांनी भेट दिली आहे। साम टीव्हीने ही बातमी दाखवली, त्यानंतर शिक्षण अधिकारी शाळेत पाहणी करण्यासाठी पोहोचले असल्याचं बघायला मिळालं। विरारमध्ये ट्रक चालकाची स्टंटबाजी बघायला मिळतेय। गीतांजली शाळेजवळ ट्रक चालक हा थेट स्टेअरिंग सोडून मोबाईल चालत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय, त्यामुळे अनेकांचा जीव संकटात असल्याचं देखील दिसतंय। सोलापुरातल्या शिवनी पाकणी या ठिकाणी जाणारा रस्ता 2 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे। रस्ता अर्धवट असल्यानं ये जा करणाऱ्या नागरिकांचे अपघात होत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तक्रार करूनही दुर्लक्ष केलं जात आहे, असा आरोप नागरिक करताना दिसत आहे। धुळ्यात शासकीय वसतिगृहात निकृष्ट दर्जाचा माल पुरवण्यात येतो असा आरोप एका सामूहिक कार्यकर्त्यांनी केलाय। याशिवाय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या इतर सेवांमध्येही अनेक त्रुटी आढळत आहे। वारंवार तक्रार करूनही कोणतीच कारवाई याबाबत होत नाहीये आणि योग्य ती चौकशी करत कारवाई करावी, ही मागणी कार्यकर्त्यांनी आता केली आहे। नांदेडमधल्या बजरंग कॉलनीमध्ये ड्रेनेज पाईपलाईनचं काम बेजबाबदार पद्धतीने सुरू आहे। या कामामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। महापालिकेने लवकरात लवकर हे काम करावं, अशी विनंती या ठिकाणचे नागरिक करताना दिसत आहे। बार्शी तालुक्यातल्या वैराग या ठिकाणी संतनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये भीषण आग लागली असल्याचं एकंदरीत बघायला मिळालेलं आहे आणि या आगीमुळे कारखाना परिसरात धुराचे लोट पसरले। आगीत कारखान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसतं। योग्य कॉर्नरला आलं बघ, तिथनं जर ओढलं तर मग हे पलीकडे शिरतंय। मावळच्या दवणेवाडीमध्ये गोशाळेला आग लागली आहे। 2 बैल आणि एका गायीचा होरपळून यामध्ये मृत्यू झाला असल्याचं दिसतंय। 4 गायी गंभीर जखमी झाल्या। आगीचं कारण कळालेलं नाहीये, मात्र 6 वर्षांपासून गोशाळा स्वखर्चाने सुरू आहे। गोशाळा संचालक पल्लवी देशपांडेंनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे। पुण्यातील आंबील ओढ्याजवळ इलेक्ट्रिक गाडीने अचानक पेट घेतला। इलेक्ट्रिक गाडी पेटल्याने काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली। अग्निशमन दलाची टीम दाखल होताच आग विझवण्यात आलेली आहे। तिकडे कोल्हापुरात भरधाव डंपरने वृद्ध महिलेला चिरडलं। गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर बालिंगा या ठिकाणची ही घटना आहे। या घटनेत महिलेचा मृत्यू झालाय। घटनेनंतर डंपर चालक फरारही झालाय। अहिल्यानगर मनमाड महामार्गावर भीषण अपघात झाला। दुचाकीला ट्रकने धडक दिली आणि त्यामुळे ही घटना घडली। दुचाकीवरील महिला गंभीररित्या जखमी झाली असल्याचं दिसतंय। स्थानिकांच्या मदतीने तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। गुजरातमधील नामे निराली या बोटीचा समुद्रात भीषण अपघात झालाय। समुद्रात मच्छीमारी करून परतत असताना अपघात झाला। अपघातात पालघरमधील 4 मच्छीमार खलाशांचा मृत्यू झालाय। मयत 4 खलाशी पालघरच्या घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील झाई या ठिकाणचे रहिवासी असल्याची देखील माहिती सध्या तरी मिळते आहे।